नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मुख्यमंत्र्यांना राखी बांधत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील माता भगिनींचा शिंदे गटात जाहीर प्रवेश। मुख्यमंत्र्यांनी केली आस्थेने चौकशी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याबरोबरच केवळ देशातीलच नव्हे तर जगातील प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्राची जबाबदारी पूर्ण ताकदीने सांभाळत असलेले महाराज लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव शहर आणि तालुक्यातील बहिणींनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या या बहिणींच्या ताकदीमुळे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिंदे गट आणखी मजबूत होणार आहे। कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नामदार महेश शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याबरोबरच राज्यातील जनतेने दिलेला कौल व्यवस्थित करण्यासाठी राज्यात सत्तांतर घडविण्यामध्ये मोठी भूमिका घेतली आहे। नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील माहितीचे सरकार विराजमान करण्यामध्ये नामदार महेश शिंदे यांचा मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तालुक्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माता भगिनींनी नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे। सातारा येथे झालेल्या शानदार समारंभात मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना राखी बांधत या माता भगिनींनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। यावेळी नामदार महेश शिंदे काळसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे, डॉक्टर सौ अरुणाताई विजय बर्गे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालिका व सातारा जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रामध्ये आपली कारकीर्द गाजवलेल्या सौ सुरेखा रमेश पाटील, कोरेगावच्या प्रभाग क्रमांक 9 मधील नगरसेविका सौ संजीवनी सचिन बर्गे यांच्यासह सौ उषा जालिंदर येवले, सौ स्नेहल सचिन वीर, सौ आरती अनिल येवले, सौ सविता रुपेश थोरात, श्रीमती द्रौपदा बबनराव चव्हाण, सौ संध्या सुधा मिंगळे, सौ पूजा अलंकार भोसले, सौ आशा आबासाहेब जाधव, सौ सुषमा संदेश लोंडे, सौ वनिता अक्षय जाधव, सौ नूतन राजेंद्र घोरपडे, सौ साधना बाळासाहेब लोंडे, सौ शारदा श्रीमंत घोरपडे, सौ उषा राजेंद्र पाटील, सौ सुनंदा प्रकाश पासलकर, सौ गीतांजली गजानन दीक्षित, सौ अनिता सुहास चव्हाण, सौ अनुराधा सूर्यकांत पाटील, सौ हेमलता भरत जगदाळे, सौ मनीषा सुनील येवले, सौ तेजश्री अनिल काटकर, सौ रशिदा सिकंदर शेख आणि सौ सुजाता दत्तात्रय काटकर यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना भाऊ मानून त्यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे। नामदार महेश शिंदे यांचे विकासाभिमुख काम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून आगामी निवडणुकीत त्यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी या भगिनी आता कार्यरत राहणार आहेत। नामदार एकनाथ शिंदे यांनी आस्थेने सर्व माता भगिनींची चौकशी केली। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात नामदार महेश शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी यापुढे कार्यरत राहावे असे आवाहन केले। कोरेगाव मतदारसंघाला लागेल तेवढा विकास निधी देण्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोरेगाव तालुक्याने अत्यंत चांगले काम केले आहे। यापुढेही या योजनेची गती वाढवण्याबरोबरच तिचा प्रसार करण्यासाठी माता भगिनींनी विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले। नामदार महेश शिंदे, डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी माता भगिनींचा परिचय मुख्यमंत्र्यांना करून दिला। यावेळी माहितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। सहकारी उपसा जलसिंचन योजनांमुळे सह्याद्री साखर कारखान्याच्या सभासदांच्या जीवनात आर्थिक सक्षमता आमदार बाळासाहेब पाटील। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कारखान्याच्या माध्यमातून दिवंगत पी.डी. पाटील यांनी सहकारी उपसा सिंचन योजनांची उभारणी केली। त्यामुळे हजारो एकर शेतीला सिंचनाचा लाभ झाला। सभासदांची जेराईत जमीन बागायत होऊन सभासदांच्या जीवनात आर्थिक सक्षमता आली आहे असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले। कराड उत्तर मतदारसंघातील सह्याद्री सहकारी साखर कारखाना पुरस्कृत विविध पाणी योजनांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये सोमवारी सायंकाळी 6 वाजता आमदार पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते। कोर्टी येथील श्री कोटेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बजरंग थोरात होते। आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले की सभासदांनी योजनेच्या पाण्याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त ऊसाची लागण करावी व योजनेवर
जोपासलेला सर्व ऊस गळीतासाठी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याकडे पाठवावा। काही सभासद पाणीपट्टी वसूल होऊ नये म्हणून खासगी कारखान्यांकडे ऊस गळीतास पाठवतात, त्यामुळे संस्थेची पाणीपट्टी वसूल होत नाही। गावातील विकास सेवा सोसायटी वसूल होत नाही, त्यामुळे या सहकारी संस्था अडचणीत येऊ लागल्या आहेत। ज्या सहकारी संस्थांमुळे सभासदांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे त्यांना सहकार्य करून सहकार जोपासला पाहिजे। पैलवान संजय थोरात यांनी प्रास्ताविक केले। सागर यादव यांनी आभार मानले। याप्रसंगी किशोर धरपडे, उपसरपंच सुजित यादव, सुनील थोरात, सागर यादव, अशोक शिंदे, भिकू थोरात, जयकर थोरात, भास्कर थोरात, दिलीप थोरात, अधिक थोरात, रामभाऊ थोरात, तानाजी थोरात, संतोष जाधव, जयवंत थोरात, सुहास कदम, विजय निकम, BY निकम, अजित निकम, अधिकराव निकम, राजेंद्र कदम, मुकुंद शिंदे, मानसिंग सूर्यवंशी, मिलिंद भोसले, प्रदीप भोसले, मारुती डेबे, संदीप भोसले, ललित भोसले, कारखान्याचे शेती अधिकारी VP चव्हाण, इरिगेशन इंजिनियर संजय क्षीरसागर, संपर्क प्रमुख RG तांबे तसेच संस्थेचे सभासद यावेळी उपस्थित होते। सहकारामुळे आपल्या सर्वांना ही पाणी देण्याची व्यवस्था त्याला चव्हाण साहेबांच्या विचारातून आदरणीय पाटील साहेबांनी उभ्या केलेल्या योजनेच्या माध्यमातून करण्यात आली आणि त्यामुळे निश्चित अनेकांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन घडलेलं आहे। लोक आर्थिक सक्षम झाले। अलीकडच्या काळामध्ये विहीर काढणं फार अवघड आहे। ते पोखल्याणवाल्याला सांगितलं तर तो एका दिवसामध्ये विहीर काढतो। पूर्वी 12 फूट होतं, 38-36 फूट झालं, 38 झालं, 48 झालं, आता 52 फुटापर्यंतची विहीर केवळ मशीननं काढली जाते। त्यामुळे लोकांनाही वाटते की आपण विहीर काढून आपलं पाणी घ्यावं, ही गोष्ट खरी आहे। पण निसर्गतः आपल्याला पाऊस उघडल्यानंतर आपल्या शिवारामध्ये जे आसपास सहकारी योजनेचं पाणी जे भेटतं त्या योजनेमुळेच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्याला पाणी घेऊ शकतो। याचा सुद्धा सर्वसामान्य शेतकरी बांधवांनी विचार करणं आवश्यक आहे। मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचा दरेगावचा दौरा खराब हवामानामुळे लांबला। हेलिकॉप्टरऐवजी कारद्वारे पुण्यातून दरे येथे रात्री उशिरा होणार दाखल। श्रावणी सोमवार आणि राखी पौर्णिमा या दोन्ही सणांचे औचित्य साधून सातारा जिल्ह्याच्या दुर्गम अशा कोयना खोऱ्यात आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे हे सोमवारी सायंकाळी 5 वाजता दरे येथे आपल्या मूळ गावी येणार होते। मात्र खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर मुंबईतून टेक ऑफ झाले नाही। पुण्यापर्यंत ते विमान अथवा हेलिकॉप्टरने येणार असून तेथून कारद्वारे महाबळेश्वर तापोळा मार्गे रात्री उशिरा आपल्या गावी पोहोचणार आहेत। सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस यंत्रणा जागेवरच उभी होती। मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे हे दरे गावात येणार असल्याने सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दरे येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला। जिल्हा प्रशासनाने सर्व राज्य शिष्टाचार लक्षात घेऊन व्यवस्था केली होती। मात्र कोयना खोऱ्यात ढगाळ वातावरण असल्याने त्यांच्या हेलिकॉप्टरने टेक ऑफच केले नाही। सायंकाळी 5 वाजेपर्यंत दरे येथे मुख्यमंत्री पोहोचणे अपेक्षित होते, मात्र ते मुंबईतूनच बाहेर न पडल्याने त्यांचा दौरा काही अंशी विस्कळीत झाला आहे व त्यास उशीर झाला आहे। प्रशासनाने सांगितले की मुख्यमंत्री हे विमान अथवा हेलिकॉप्टरने पुण्यापर्यंत जाणार असून तिथून रस्ते मार्गाने कारद्वारे दरे गावी पोहोचणार आहेत। त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत। नियोजनाप्रमाणे दौरा कायम असून तो थोड्या विलंबाने सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले। कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात मंदिरावर चोरट्यांची नजर। वेगवेगळ्या मंदिरातून 23,000 रुपयांच्या वस्तू चोरीस। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील विविध गावांमध्ये मंदिरावर आता चोरांची नजर गेली आहे। सोळशी आणि नायगाव येथील मंदिरातून चोरट्यांनी रविवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास 23,000 रुपये किमतीच्या देवांच्या पुरातन पितळी धातूच्या मूर्ती आणि घंटा चोरून नेल्या आहेत। याबाबतची फिर्याद सोळशी मंदिराचे पुजारी बाळासाहेब साळुंखे यांनी दिल्यावरून वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार साळुंखे हे रविवारी पहाटे 5:30च्या सुमारास मंदिरामध्ये पूजेसाठी गेले असता त्यांना गाभाऱ्यातून पितळी धातूची देवाची मूर्ती गाभाऱ्यात आढळून आली नाही। त्यानंतर त्यांनी चोरीच्या घटनेबाबत सरपंच आकाश सोळसकर यांना माहिती दिली। सोळसकर यांनी तात्काळ ग्रामस्थांसह मंदिराकडे धाव घेतली। मंदिराच्या आसपास मूर्तीचा शोध घेतला, परंतु मूर्ती आढळून आली नाही। त्यानंतर काळूबाई मंदिरात मोहन सोळसकर दर्शनासाठी गेले असता घंटा चोरीला गेल्याचे आढळले। नायगाव येथील पुजारी मंदिरात गेले असता त्यांना देखील मंदिरातून घंटा चोरीला गेल्याचे आढळून आले। चोरट्यांनी सोळशी येथील अंदाजे 20,000 रुपये किमतीची 2 फूट उंचीची सूळ पानेश्वर देवाची पितळी मूर्ती, 1,000 रुपये किमतीची काळूबाई मंदिरातील 1 फूट उंचीची पितळी धातूची घंटा, तर नायगाव येथील नागनाथ मंदिरातील
1 फूट उंचीची 2,000 रुपये किमतीची पितळी धातूची मूर्ती असे एकूण 23,000 रुपये किमतीच्या वस्तूंच्या चोरी केली असल्याची फिर्याद दिली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाटर स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आणि सहकाऱ्यांना तपासाबाबत सूचना केल्या। दरम्यान जिल्ह्यात ग्रामसुरक्षा यंत्रणांच्या प्रभावी व तात्काळ उपाययोजनांमुळे चोरीच्या घटनांमध्ये घट झाली आहे। वाटर स्टेशन पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे चोरीच्या घटनांमध्ये घट झाली आहे। परंतु रविवारी रात्री चोरट्यांनी मंदिरातील पवित्र वस्तूंची चोरी केली आहे। परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून काही संशयास्पद आढळल्यास पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन सुळशीचे सरपंच आकाश सुळसकर यांनी केले आहे।